आपण सुरू करूया. सर्वात पहिल्यांदा आद्य दैवत श्री भगवान धन्वंतरी यांचं स्तवन करूया आणि सुरुवात करूया. शंखं चक्रं जलौकां ददत अमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम्. सुरुवात करूयात. आपण पाहत होतो गृहिणी अध्यायामधील जो 16वा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये रसापासून रक्त, रक्तापासून मांस, मांसापासून मेद असं एक एक धातूंची उत्पत्ती कशी होते. आणि हे पाहण्यासाठी आपण सूत्रस्थानातील 28व्या अध्यायातील पहिले काही श्लोक, ज्याच्यामध्ये याबाबतच अजून जरा थोडं स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण पाहत होतो. तर त्याच्याकडे वळूया. विविधा शीतपितीय अध्याय, त्यातले त्यातला हा श्लोक आपण पाहत होतो. पहिलाच 3 नंबरचा श्लोक आहे. त्याच्यात असं म्हटलेलं आहे की विविध अशीत, पीत, लीढ आणि खादित हे जे अन्न आहे ते अंतराग्नीच्या संदुषित झालेल्या अंतराग्नीच्या बलाने आणि त्यातील उष्म्यामुळे योग्य प्रकारे पाचन होऊन योग्य काळी कालवद अनवस्थित सतत सर्व धातू पाकम सर्व धातूंचा पाक होत होत आणि कोणत्याही धातूंच्या उष्म्यामध्ये, कोणत्याही धातूंच्या स्रोतसामध्ये, कोणत्याही धातूंच्या वहन करण्याच्या वायू मध्ये अडथळा उत्पन्न न करता संपूर्ण शरीरामध्ये उपचय, बल, वर्ण, सुख आणि आयुष्य यांची उत्पत्ती करतो आणि सर्व धातूंना ऊर्जा निर्माण करतो. आणि पुढे असंही म्हटलेलं आहे की धातू हेच धातवो हि धात्वाहारः प्रकृती अनुवर्तन्ते. धातू हेच धातूंचा आहार होतात आणि प्रकृती स्थापन होते किंवा प्रकृतीचं अनुवर्तन होतं. लक्षात घ्या, सगळ्या ठिकाणी अनुवर्तन हे फार महत्वाचं आहे. चेतनेचं अनुवर्तन, प्रकृतीचं अनुवर्तन. प्रकृतीचं अनुवर्तन राहिलं तर स्वास्थ्य राहील, चेतनेचं अनुवर्तन राहिलं तर आयुष्य राहणार आहे. त्यामुळे अनुवर्तन हे फार महत्वाचं आहे. म्हणून सगळीकडे अनुवर्तन हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. त्याची कंटिन्युइटी ही राहिली पाहिजे. अनुअधिक वर्त धातू आहे, वृतवर्त असा धातू आहे, त्याचं कर्मणी रूप आहे. त्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की कंटिन्युएशन राहिलं पाहिजे. तर त्याची टीका अशी आहे की विविधम इति अनेन अशितादीनाम अवांतर भेदम दर्शयती. अशित इत्यादी यांच्यामधले भेद इथे आपल्याला समजतात की अशित अन्न वेगळंय, खाद्य वेगळंय, लेह वेगळंय, पेय वेगळंय असे. अशितादिषु यो यः प्रायः उपयुज्यते स पूर्वम उक्तः. म्हणजे ही अशित, पीत, लीढ, खादित असं जे काही क्रम सांगितलेला आहे, त्या क्रमाचंही महत्व इथे ते सांगतात की अशितादिषु अशित इत्यादींमध्ये जे प्रायः उपयोगी आहे ते सगळ्यात पहिल्यांदा सांगितलंय. म्हणजे अशित हे जास्तीत जास्त उपयोगी अन्न आहे किंवा जास्तीत जास्त उपयोजिले जाते, म्हणून ते अन्न त्याचं वर्णन आधी केलेलं आहे. मग पीत म्हणजे पेय पदार्थ, मग लीढ म्हणजे लेहन करण्यासारखे पदार्थ, आणि मग खादित म्हणजे चावून चावून खाण्यासारखे पदार्थ. याचा अर्थ चावून खाण्याचे पदार्थ हे कमी प्रमाणात वापरले जातात आणि बाकीचे जे अशित, पीत, लीढ हे पदार्थ हे जास्त प्रमाणात वापरले जातात. पुढे
त्याच्या पुढचा शब्द आहे जंतोः हितम. जंतोः हितम इति वचनम अहितस्य अशितादेहे बलवर्णादी कर्तृत्व अभावात. म्हणजे काय? जंतोः म्हणजे पुन्हा जो जन्मलेला आहे त्याच्यासाठी हितकर. याचा अर्थ काय होतो? त्याचा असा अर्थ घ्यायचा आहे आपल्याला की जे अशित किंवा जे अशितादी पदार्थ अहितकर आहेत, अहितस्य. जंतोः हितम इति वचनम अहितस्य. अहितकर जे जे अशितादी पदार्थ आहेत ते बलवर्णादी कर्तृत्व अभावात, त्यांच्यामुळे बलवर्ण इत्यादी काम होऊ शकत नाही. असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि म्हणूनच हितकर याच पदार्थांचं सेवन हे सतत व्हायला पाहिजे. अंतरग्निना इति जाठरेण वह्निना संदुक्षितम बलम यस्य तेन अंतरग्नि संदुक्षित बलम. अंतरग्नीना संदुक्षित बल म्हणजे अंतरग्नीच्या द्वारे ज्याचं बळ संदुक्षित झालेलं आहे असे ते यथास्वेन उष्मणा. आता इथे यथास्वेन उष्मणा याचं स्पष्टीकरण अजून चांगलं दिलंय की यथास्वेन उष्मणा इति पृथिव्यादी रूप अशिता देहे यस्य यहा उष्मा पार्थिव अग्निरूपहा तेन. म्हणजे या ठिकाणी यथास्वेन उष्मणा या शब्दाचा मुद्दाम मी अर्थ सांगितला नव्हता की तो खाली टीकाकारांनी दिलेला आहे. तो फार महत्वाचा आहे की त्या त्या पार्थिव इत्यादी पदार्थांचं पार्थिव इत्यादी जे काही अग्नी म्हणजे आपण जे पाहिले पांचभौतिक अग्नी, ते पांचभौतिक अग्नी इथे महत्वाचे आहेत. त्यामुळे या अख्ख्या श्लोकामध्ये पाचकाग्नीचंही वर्णन आहे, पार्थिवादी अग्नींचंही वर्णन आहे आणि धात्वाग्नीचं पण वर्णन पुढे आलेलं आहे. असे हे जे पार्थिवाग्नी आहेत ते कोणी संदुक्षित केलेले? जाठराग्नीने संदुक्षित झालेले. जाठराग्नीच्या संदुक्षित बलेन, जाठराग्नीच्या बलामुळे संदुक्षित झालेले असे ते अग्नी आहेत. भौम्य आप्य अग्नेय वायव्याः पंच उष्मणाः नाभसाः पंच आहार गुणान स्वान स्वान पार्थिवादीन पचंती. हे हा श्लोक आपल्याला पाहायचा राहिलेला आहे. तो मुद्दामून नंतर ठेवलेला आहे. इथेही त्याचं स्पष्टीकरण तितकं आलेलं नाही जितकं तिकडे आलेलं आहे. त्यामुळे भौम्य आप्य अग्नेय वायव्य इत्यादी जे पंचभौतिक अग्नी आहेत त्यांचं बळ हे या पाचकाग्नीवरच अवलंबून असतं आणि ते स्वतः पंच आहार गुणान स्वान स्वान पार्थिवादीन पचंती. ते आहारातील हे जे 5 गुण आहेत म्हणजे पृथ्वी महाभूतांचे जे काही गुण आहेत त्यांचं पचन करतात किंवा पृथ्वी महाभूतादी गुणांनी युक्त द्रव्याचं पचन करतात. म्हणजेच काय? ते पृथ्वी इत्यादी महाभूतांचे गुण हे शारीर धातूंमध्ये कन्व्हर्ट करतात. त्यांचं परिवर्तन हे शारीर धातूंमध्ये करतात किंवा ते गुण हे शारीर धातूंना उपयोगी होतील अशा प्रकारे निर्माण करतात. आणि त्यापासून शरीरादी धातूंची निर्मिती होते. त्या गुणांनीच शरीरादी धातू निर्मित होतात. तर अशा प्रकारे हे पंचभौतिक अग्नी त्या त्या पदार्थांचं म्हणजे पार्थिव पदार्थांचं पार्थिव अग्नी, जलीय पदार्थांचं जलीय अग्नी, अशा प्रकारे एक एक अग्नी एक एक पदार्थांचे पचन करतात. सम्यक द्विपच्यमान मानम इति अशितादी. अशितादींचं सम्यक द्विपच्यमान होणं किंवा सम्यक पाचन होणं आवश्यक आहे. द्वि अधिक पच धातू आहे. पुन्हा आनमान प्रत्यय वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण लागलेलं आहे. म्हणजे होत असताना असं म्हणायचं. होत असताना अशितादींचं पचन होत असताना किंवा यथास्वेन उष्मणा इति यस्य रुधिरादेहे यहा उष्मा धात्वाग्नि रूपः तेन सम्यक विपच्यमानम अचितादि रसताम आपन्नम यदा रक्तादि धातून प्रतिपद्यते तदा
रक्तादय ऊष्मणा एव पच्यते। एवं विपच्यमानम अशितादि शरीरम उपचयादि योजयति ऊर्जयति वर्जयति इति वर्धयति इति योजना। यथास्वेन उष्मणा या शब्दाचा अजून एक अर्थ त्यांनी असा दिलेला आहे की इथे यथास्वेन उष्मणा म्हणजे इथे आता जो पाहिला तो पांचभौतिक अग्नी, पण इथे त्यांनी अजून एक अर्थ दिला की यथास्वेन उष्मणा म्हणत असताना त्यांना रुधिरादींचा उष्मा हा अपेक्षित आहे, म्हणजे धात्वाग्नी रूपी उष्मा हा पण अपेक्षित आहे. त्यामुळे तिथे पंचभौतिक अग्नीचा उष्मा हे पण घ्यायचं आणि धात्वाग्नी रूपी उष्मा हे पण तिथे अध्यारूत धरायचं आहे, किंवा अर्थापत्ती या तंत्रयुक्तीने तोही उष्मा इथे घ्यायचा आहे. त्यामुळे यस्य रुधिरादेहे हा उष्मा म्हणजे रुधिर म्हणजे रक्त, रक्त इत्यादींचा जो काही उष्मा आहे, धात्वाग्नी रूपहा तेन म्हणजे जो धात्वाग्नी स्वरूप आहे, ज्याला आपण रक्ताग्नी किंवा रसाग्नी किंवा मांसाग्नी असं म्हणतो, अशा रूपाने जो उष्मा आहे तेन सम्यक विपच्यमानम अशितादी म्हणजे त्यांच्याद्वारे अशितादींचं योग्य प्रकारे विपचन होऊन, सम्यक पाचन होऊन, रसताम आपन्न त्याच्यानी रस इत्यादी धातूंची उत्पत्ती होते, तदा रक्तादीन धातून प्रतिपद्यते। त्याच्यानंतर रक्तादी धातूंची उत्पत्ती या अग्नीमुळे म्हणजे यथास्वेन अग्नीना होते, आणि सम्यक विपच्यमानम अशितादी हे जे झालेलं आहे ते पाचकाग्नीनेच झालेलं आहे। सम्यक विपच्यमानम म्हणजे पचन होत असताना कोणाच्या द्वारे, पाचकाग्नीच्या द्वारे अशितादींचं पचन होत असताना तो जेव्हा रस स्वरूपाला येतो, रसताम आपन्न म्हणजे रस हे स्वरूप त्याला जेव्हा प्राप्त होतं, त्यावेळेला यदा रक्तादी धातून प्रतिपद्यते तदा रक्तादी उष्मणा एव पच्यते म्हणजे जेव्हा तो रसातून रक्तादींची उत्पत्ती होते त्यावेळेला रक्तादींचा उष्मा पुढे पुढे धातूंचं पचन करत जातो। एवं विपच्यमानम अशितादी शरीरम उपचयादी दीना ऊर्जयती योजयती ऊर्जयती वर्धयती इति योजना। अशा प्रकारे सर्व अशितादींचं विपच्यमान होत असताना म्हणजे अशितादी जे पदार्थ आहेत ते योग्य प्रकारे त्यांचं पाचन होत असताना शरीराला उपचयाच्या द्वारे शरीराचा उपचय होतो, धातूंना ऊर्जा मिळते आणि धातूंचं वर्धन होतं। किम विशिष्टम शरीरम इति कशा प्रकारचं शरीर असायला पाहिजे, तर किंवा कशा प्रकारची ही योजना आहे, तर कालवद। कालवद म्हणजे काय, यथा कालो, काल हा दोन प्रकारचा सांगितलाय, नित्यग आणि नित्यगेन नित्यगत्वेन अनवस्थित म्हणजे नित्यग काळ आणि अनवस्थित काळ। नित्यग काळ म्हणजे जो जो ऋतूनुसार निर्माण झालेला आहे त्याला नित्यग काळ असं म्हटलं जातं, आणि अनवस्थित काळ म्हणजे जो सतत बदलत जाणार आहे असा काळ। त्यामुळे तथा अनवस्थित न अवस्थित अनवस्थित अनवस्थित अविश्रांत अविश्रांत म्हणजे जो कंटिन्युअस चालत राहणार आहे असा जो काळ आहे, अशा काळाच्या द्वारे त्याचं म्हणजे अशा काळानुसारच या सर्व धातूंचं अविश्रांत असं पचन हे शरीरामध्ये होत राहतं। त्यामुळे तथा अनवस्थित अविश्रांत सर्व धातूनां पाको यस्मिन शरीरे तत्तथा म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये अशा प्रकारे अनवस्थित म्हणजे अविश्रांत असा धातूंचा पाक होत राहिलेला आहे असे शरीर आपण लक्षात घ्यायचे आहे। म्हणून हे किम विशिष्टम शरीरम, तर अशा प्रकारचे शरीर असले पाहिजे की ज्याच्या शरीरामध्ये हा पाक हा सतत होत राहिलेला आहे। एतेन सर्वदा स्व अग्निपाक क्षीयमाण धातोः शरीरस्य अशितादीना
उपचयादी योजनम उपपन्नम इति दर्शयती. याच्यामुळे काय होतं, नेहमी सर्वदा नेहमी स्व अग्निपाक, स्वतःच्या अग्नीच्या पाकाने क्षीयमाण धातू म्हणजे रसधातू हा त्याच्या स्वतःच्या अग्नीच्या द्वारे पाक होतो आणि क्षीण होतो. रसधातू स्वतःच्या अग्नीच्या द्वारे पाक होतो आणि क्षीण होतो. म्हणजेच काय, क्षीण होतो या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्या धातूच्या द्वारे पाक झाल्यानंतर काय होणार आहे, त्या रसाची जी एनर्जी आहे ती वापरली जाणार आहे. रसधातूंमध्ये रूपांतर झाल्यानंतर, रसधातू तयार झाल्यानंतर आहार रसापासून पाचकाग्नीद्वारे रसधातूची निर्मिती झाली. रसधातू हा रसाग्नीद्वारे त्याचं पाचन आता सुरू झालेलं आहे आणि त्याच्यातून सतत जी ऊर्जा जी निर्माण होतीये ती शरीरासाठी वापरली जाते आणि त्यामुळे ह्या रसाचा पाक होतोय, त्याचा क्षय होतोय. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. स्व अग्निपाक क्षीयमाण धातू. हो, आता हा धातू क्षीण झालेला. शरीरस्य अशितादीना उपचयादी योजनम उपपन्नम इति. त्यानंतर एकदा क्षीण झाल्यानंतर जे काही आपण आहार घेतला जातो त्याच्याद्वारे त्याचा उपचय होत राहतो. त्यामुळे हे उपचय होणं आणि क्षीण होणं ही प्रक्रिया ही सतत 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 शरीरात होत राहते. म्हणून संतत्या भोज्य धातूनाम परिवृत्तीस्तु चिरंतनम, म्हणजे सतत 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 हे परिवर्तन हे होत राहत आहे, त्याच्यातून ऊर्जा मिळत आहे आणि जे उरलेले धातू आहेत त्यांचं पुढील धातूंमध्ये रूपांतर होत आहे. हा, शरीरस्य अशितादीना उपचयादी योजनम उपपन्नम इति दर्शयति. यदि, आता महत्वाचं आहे, यदि ही पाक क्षीयमाणं शरीरं न स्यात् तदा स्वतः सिद्धेः उपचयादौ किम अशितादी कुर्यात् इति भावः. म्हणजे जर पाकानी शरीर क्षीयमाण झालं नसतं तर काय झालं असतं, तर शरीरामध्ये उपचय कायम राहिला असता आणि मग जे काही आपण अन्न घेतो त्याचा काहीही उपयोग झाला नसता. म्हणजे ते अन्न हे शरीरात तसंच पडून राहिलं असतं, त्याचा पाकही झाला नसता आणि त्याचा शरीरात उपयोगही झाला नसता. शरीर हे सतत क्षीयमाण होत राहतंय आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा अन्नाची गरज लागते, नाहीतर अन्नाची गरज लागली नसती. आणि म्हणूनच ज्यांच्या शरीरामध्ये अन्न पचन व्यवस्थित होत नाही त्यांच्या शरीरामध्ये ते अपाचित अन्न शरीरामध्ये दोष निर्माण करतात, आम निर्मिती करतात. जर हे अन्न व्यवस्थित क्षीयमाण झालं किंवा या अन्नातून रसादी धातू व्यवस्थित उत्पन्न झाले आणि ते क्षीयमाण झाले तरच शरीरामध्ये पुढील अन्न घेण्याची गरज पडते. नाहीतर जर उपचय व्यवस्थित असेल तर शरीरामध्ये अन्नाची गरजच पडणार नाही. त्यामुळे ज्यांच्या शरीरामध्ये खरोखर उपचय आहे, स्थौल्य आहे, त्यांच्यामध्ये लंघनाची गरज आहे. त्यांच्यामध्ये अन्न स्वीकार करणं हे शरीरासाठी घातकच ठरू शकतं किंवा त्याचं पाचन, त्याचं शरीर धातूंमध्ये परिवर्तन हे योग्य प्रमाणात होणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी लंघन देणं हे महत्वाचं आहे. किंवा कालवद इति अशितादी विशेषणम, किंवा कालवद हे तुम्ही अशितादींना लावा. कालवद हे तुम्ही जर शरीराला लावलं तर त्याचा असा अर्थ होतो की कालाने ते शरीरातील धातूंचं पाचन होणं गरजेचं आहे. पण कालवद जर अशितादींना लावलं तर तेन यथोक्त कालकृतम अशितादी इति अर्थ. म्हणजे यथोक्त कालकृत असे जे अशित इत्यादी पदार्थ आहेत, म्हणजे योग्य काळी त्यांचा पाक होऊन तयार झालेले जे काही अशित इत्यादी, अशित खाद्यलेह इत्यादी जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ, असं तुम्ही त्या अशितादींना जर कालवद हा शब्द लावला तर त्याचा असा अर्थ होतो. आणि म्हणूनच त्याचा दुसरा अर्थ किंवा अर्थापत्ती त्यांनी अशी घेतलेली आहे की
अकाल भोजनस्य उपचयादी अकारकत्वात, म्हणजे अकाली भोजन जर घेतलं तर उपचय इत्यादी निर्माण होऊ शकत नाहीत. म्हणजे अकाली भोजन घेतलं गेलं तर योग्य प्रकारे शरीराचा उपचय होऊ शकत नाही. म्हणून कालवद भोजन असलं पाहिजे. म्हणून ते कालवद हे तुम्ही एकतर अशितादींना लावा किंवा कालवद हे शरीराला लावलं तर त्याचे दोन प्रकारचे अर्थ आपल्याला इथे केलेले दिसतात. तथा अनवस्थित सर्वधातु पाकम इति एतद अपि अशितादि विशेषणम. अनवस्थित सर्वधातु पाकम हे अम, अ, धातू अनवस्थित सर्वधातु पाकम इति एतद अपि अशितादि विशेषणम. हे सुद्धा आपण म्हणजे आता आपण पाहिलं की अनवस्थित धातू पाक म्हणजे काय, सतत रस इत्यादी धातूंचे पाक होत राहत आहेत आणि ते अनवस्थित आहेत. म्हणजे ते एका जागी थांबणारे नाहीयेत, ते सतत पुढे पुढे जात राहणारे आहेत किंवा एकातून दुसऱ्याचं परिवर्तन होत राहणारे आहेत. हेच जर अनवस्थित शब्द जर तुम्ही अशितादींना लागला तर लावला तर तेन अनवस्थित सर्व धातुषु पाको यस्य अशिता देहे तत्तथा तेन क्वचिदपि धातौ स्थगितस्य अशिता देहे रसरूपस्य पाक विगमनम विगमनम अन्न उपचया विगमन अन्नोपचयादी भवती इति दर्शयती. म्हणजे जो अनवस्थित पाक आहे तो जर अशितादींना लावला तर हे अशितादी धातू सर्व धातूंमध्ये त्यांचा पाक होत असताना जर ते स्थगित झाले, म्हणजे एकाच जागी एखाद्या धातूमध्ये ते जर थांबले, क्वचित अपि धातौ स्थगितस्य अशितादे, हे जर अशितादी पदार्थ किंवा अशितादींचे गुण हे परिवर्तन होत असताना एकाच जागी जर थांबले तर काय, रसरूपस्य पाक विगमन विगमनात, विगमनात शब्द विगमनात न उपचयादीर भवती. अन्न नाहीये हा शब्द. पाक विगमनात, पाकाचा विगमन झाल्यामुळे म्हणजे पाक योग्य प्रकारे न झाल्यामुळे न उपचयादी भवती, उपचय इत्यादी होऊ शकणार नाही. त्यामुळे जर त्यामुळे अनवस्थित पाक हा धातूंमधला कन्व्हर्जन किंवा अशितादींचं धातूंमध्ये रूपांतर होणं, हे दोन्ही सेमच अर्थ आहेत. ते कधी जर अशितादीला लावलं तर किंवा धातू पाकाला लावलं तर तो समानच अर्थ इथे दर्शवला जातोय. पण तरीही त्यांनी असं दिलंय, एतच्च व्याख्यानम न अतिसुंदरम. हे काही जे व्याख्यान किंवा विवरण दिलंय ते काही इतकं सुंदर नाहीये. अस्य अर्थस्य अनुपहत इत्यादी शरीर विशेषेणैव न लब्धत्वात् पुन्हा शरीर विशेषणम अनुपपन्नम. अनुपहत इत्यादी अनुपहतानि सर्व धातूनाम उष्म मारुत स्रोतांसी यस्य तत्तथा. म्हणजे अनुपहत हा शब्द जो आहे तो धातुष्म पाकाला लावणंच जास्त योग्य आहे. अनुपहत धातुष्म मारुत स्रोत हा तो शरीराला लावू नये, कारण त्याचा अर्थ असा होतो, अनुपहतानी सर्व धातूनाम उष्म मारुत स्रोतांसी यस्य, असं ते शरीर. म्हणजे सर्व धातूंचा जो काही उष्मा म्हणजे सर्व धातूंचे जे अग्नी, त्यानंतर सर्व धातूंचे वहन करणारी जी स्रोतस आहेत त्यांना मारुत स्रोतस असं वर्णन केलेलं आहे. कारण वातादी वह स्रोतस ही सर्वच ठिकाणी पसरलेली असतात. हे आपण स्रोतसांच्या अध्यायात पाहूयात की वात, पित्त आणि कफ ही स्रोतस ही संपूर्ण शरीरात पसरलेली असतात. त्यांची कुठलीही स्पेसिफिक स्रोतस जशी अन्नवह किंवा मूत्रवह, पुरीशवह, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र किंवा अशी जी वेगवेगळी स्रोतस किंवा 13 स्रोतसांचं जे वर्णन आहे तसं वर्णन हे वातादी वह स्रोतसांना नाहीये. तर असं जे काही जी वातादी वह स्रोतस आहेत ती स्रोतस ही संपूर्ण शरीरात पसरलेली असतात आणि त्या संपूर्ण शरीरातील स्रोतसांचं अनुपहनन
न उपहनन. उपहत म्हणजे उप अधिक हन धातू आहे. हन म्हणजे मारणे किंवा खराब होणे किंवा अम, अ, अ, क्षीण होणे असाही अर्थ होतो. त्यामुळे न उपहत, जी उपहत झालेली नाहीये ते अनुपहत, अशी जी सर्व धातूंचे उष्मा आणि सर्व धातूंची वहन करणारी स्रोतस, वातादींचं वहन, सर्व धातूंमधून वातादींचं वहन करणारी जी काही स्रोतस आहे, स्रोतांशी शब्द आहे म्हणून तो बहुवचनीय आहे. त्यामुळे अशी अनेक स्रोतस ज्या शरीरात आहे असं ते शरीर. हं? त्यामुळे मारुत स्रोत हा केवलम शरीरम असं म्हटलंय. तदा अशिदाधिकम धातूनां अवर्धकात अवर्धकत्वात न उपचयाधिकारकम. अशी जी स्रोतस आहे त्यांचं जर ते जर उपहत झाली तर काय होईल, तर अशिताधिक हे धातूंचं वर्धन न करता त्या धातूंचं वर्धन करणार नाही आणि त्यामुळे उपचय इत्यादीही करणार नाही. जर ते उपहत झाली तर, जर अनुपहत राहिली किंवा जर ती योग्य राहिली, जर त्यांच्यामध्ये कुठलीही बाधा उत्पन्न झाली नाही, तर ते धातूंचं वर्धन करतील आणि शरीरामध्येही उपचय इत्यादी निर्माण करतील. हं? तर अशा प्रकारे कालवद अनवस्थित सर्व धातू पाकम अनुपहत सर्व धातुष्म मारुत स्रोत केवलम शरीरम उपचय बलवर्ण सुखायुषा योजयती. त्यापैकी केवल, केवल म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे संपूर्ण, संपूर्ण शरीरामध्ये किंवा अम, अधर्म रहित, केवलम म्हणजे अधर्मरहित, अधर्मयुक्ते ही शरीरे विफलम अशितादि भवती. अधर्मरहित शरीर म्हणजे शरीर हे अधर्मरहित असायला पाहिजे किंवा अधर्मयुक्ते ही शरीरे विफलम अशितादीही. ननु शरीर धातूनां स्थितानां स्वतः एव उपचयादी अस्ति किम अशितादीना क्रियत इति धातवहुही. अधर्मयुक्तचा एवढाच अर्थ दिलेला आहे. अधर्मयुक्ते शरीरे, अधर्मयुक्त अशा शरीरात जर म्हणजे कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल की जर अधर्मयुक्त शरीर असेल किंवा जर तुम्ही योग्य तुमचा धर्म पाळत नसेल, म्हणजे त्याच्यामध्ये विधियुक्त आहार विहारापासून ते तुमच्या अयोग्य अशा वृत्ती यापर्यंत, म्हणजे हे करत असताना म्हणजे धर्मयुक्त आहार विहार आणि तुमचं आचरण असं जर नसेल तर शरीरातील धातूंचं पोषण किंवा शरीरातील जे काही घटकांची निर्मिती आहे ती सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यांनी उपचय इत्यादी उत्पन्न होत नाही किंवा शरीर धातूंचं वर्धन हे योग्य प्रकारे होत नाही. याच्यामध्ये आपण असा त्याला अर्थ लावू शकतो की अधर्मयुक्त शरीर असेल किंवा जर एखाद्याने अधर्म केला असेल तर त्या अधर्माविषयीच्या चिंता, शोक, भय हे शरीरामध्ये सतत राहतात आणि त्यामुळे आपण मागे जो श्लोक पाहिला त्याच्यामध्ये असंच आलेलं आहे की चिंता, शोक, भययुक्त शरीरामध्ये जर पथ्यकर अन्न घेतलं तरी सुद्धा ते शरीर धातूंचं पाचन व्यवस्थित करू शकत नाही आणि शरीर धातूंची उत्पत्ती हे व्यवस्थित होऊ शकत नाही. जो चरकाच्या विमानस्थळाच्या पहिल्या अध्यायामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये तो श्लोक आलेला आहे की चिंतायुक्त शरीरामध्ये आहाराचं पोषण हे व्यवस्थित पथ्यकर आहार सुद्धा व्यवस्थित पाचन होऊ शकत नाही. तर त्यामुळे अधर्मयुक्त हे शरीर नसायला पाहिजे. धर्मयुक्त हे युक्त शरीरामध्ये व्यवस्थित पाचन होत राहते. ननु शरीर धातूनां प्रकृती स्थितानां स्वतः एव उपचयादी असती. प्रकृती स्थित जर शरीर धातू असती तर ते स्वतःच उपचय करतात.
तत् किम अशितादीना क्रियत. मग अशित इत्यादी पदार्थ काय करतात? धातवो हि धात्वाहाराः धातु आहारो येषां ते धात्वाहारः धातवो रसादयो नित्य क्षीयमाणा अशितादि जनित धात्वाहारः एव सन्तः परम स्वास्थ्यम अनुवर्तन्ते न अन्यथा इति अर्थः. म्हणजे प्रकृती स्थित जे शरीर धातू आहे ते स्वतः उपचय निर्माण करतात, पण तरीही ते क्षीयमाण होत असतात. म्हणजे ते जरी स्वतःचं पोषण व्यवस्थित करू शकत असले तरी सुद्धा ते धातू क्षीयमाण होत असतात. आणि क्षीयमाण धातू हेच अशितादी यांनाच अशितादी जनित धातूंचा आहाराची गरज असते. जर धातू क्षीयमाण झालेच नाही तर अशितादी जनित धात्वाहाराची गरजच पडली नसती. आणि म्हणूनच त्यांनी असं दिलेलं आहे की धात्वाहार धातवो हि धात्वाहार प्रकृतीम अनुवर्तनते. आणि या आशितादी जनित धातूंचा जो आहार जो आहे तो सतत शरीरामध्ये होत असतो, म्हणून त्यांची संतान परंपरा सतत चालू असते. संताहा परम म्हणजे त्यांची संतान परंपरा ही सतत चालू असते आणि म्हणूनच स्वास्थ्याचं अनुवर्तन होत राहतं. त्यामुळेच स्वास्थ्य हे पुन्हा पुन्हा निर्माण होत जातं. न अन्यथा इति, इतर कुठल्याही गोष्टींमुळे नाही. तर त्यामुळे त्याच्यातून आपल्याला धात्वाग्नी हे पाचकाग्नीचं काम कसं होतं, त्यांनी पोषण केलेल्या पांचभौतिक अग्नीचं काम कसं होतं, त्यांनी पोषण केलेल्या धात्वाग्नीचं काम कसं होतं, हे आपल्याला याच्यातून काही प्रमाणामध्ये कळलेलं आहे. पण तरीही त्यांनी इथे त्याच्यापासून म्हणजे शेवटचं त्यांनी फक्त प्रोडक्ट काय निर्माण होतं तर शरीरामध्ये उपचय बल वर्ण सुख आयुष्य हे निर्माण होतं, हेच आपल्याला लक्षात आलेलं आहे. पण याच्या मधल्या ज्या स्टेप्स आहेत की रसातून रक्त रक्तातून मांस ही उत्पत्ती कशी होते ती पुढच्या श्लोकामध्ये आणि गृहणी अध्यायामध्ये सविस्तर दिलेली आहे. तर पुढचा श्लोक पाहूया. तत्र आहार प्रासादाख्यो रसः किट्टं च मलाख्यम अभिनिर्वर्तन्ते. तर आहाराच्या प्रसाद भागापासून प्रसादाख्य म्हणजे प्रसाद म्हणून मानल्या जाणाऱ्या, आख्य म्हणजे सांगणे किंवा मानणे असा अर्थ होतो. त्यामुळे त्या आहाराच्या प्रसाद भागापासून ज्याला आपण प्रसाद भाग म्हणू शकू अशा प्रसाद अंशापासून रसहा किट्टंच म्हणजे रस इत्यादी धातूंची उत्पत्ती किंवा रस धातूची उत्पत्ती आणि किट्ट ज्याला आपण मलभाग म्हणू शकू. प्रसादाख्या हा रसा हा प्रसाद भागापासून रस आणि मलाख्या हा किट्टंच मलभागापासून किट्ट याची उत्पत्ती होत असते. अभिनिर्वर्तनते अभि अधिक नि अधिक वर्त वृतवर्त असा या अभि आणि नि हे दोन्हीही उपसर्ग लागलेले आहेत. त्यामुळे अभितहा म्हणजे सर्व बाजूंनी किंवा सदा सर्व काळ अशी जी निर्वर्तत निर अधिक वृत असा धातू आहे. त्यामुळे याचा अभि अधिक नि हे दोन्ही उपसर्ग लागल्यामुळे सतत जी उत्पत्ती होत राहतीये असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्यामुळे हे अभिनिर्माण हे सतत होत राहते. किट्टा किट्ट भागापासून काय होतंय, पहिल्यांदा किट्ट भागाचं वर्णन केलंय. स्वेद मूत्र पुरीश वात पित्त श्लेष्माण कर्ण अक्षी नासिका आस्य लोमकूप प्रजनन मलाहा केश श्मश्रु लोम नखादयाः अवयवाः पुष्यन्ति. त्यामुळे किट्ट भागापासून काय काय निर्माण होतंय, स्वेद मूत्र पुरीश वात पित्त कफ. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येतं की वात पित्त कफ हे दोष म्हणून कसे निर्माण होतात. तर जे काही आहार रसातून रसधातूची उत्पत्ती झाल्यानंतर जे पित्त भाग निर्माण होतो
त्याच्यातून या सगळ्यांची उत्पत्ती होते. आणि मग स्वेद मूत्र पुरीश हे प्रमुख किट्ट भाग आहेत किंवा किट्ट किट्ट अंश आहेत. आणि वात पित्त कफ कर्ण अक्षी नासिका अस्य लोम कूप प्रजनन मल केश स्मशू लोम नख इत्यादी जे आहेत हे एकेका रसादी धातूंपासून निर्माण झालेले किट्ट भाग आहे. तर वातपित्त श्लेष्माण कर्ण अक्षी नासिका आस्य लोमकूप प्रजनन मलाहा म्हणजे इत्यादींचा मल, कर्ण मलाहा, अक्षी मलाहा, नासिका मलाहा, आस्य मलाहा म्हणजे मुखातला मध, लोम मलाहा, कूप लोमकूप मलाहा म्हणजे लोमकूपांमध्ये असलेला मल किंवा प्रजनन संस्थेमध्ये जो निर्माण झालेला जो मल आहे तो मल, केश स्मश्रू लोम नखादयाहा च अवयवाहा पुष्यंती आणि त्याच्यातून म्हणजे ह्या मलांचं पोषण होतं या किट्ट भागातून मलांचं पोषण होते आणि किट्ट भागातून केश मश्रू लोम नख इत्यादींचं पोषण होतंय. त्यामुळे हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. जर केस खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतील तर बाकी रसादी धातूंची निर्मिती योग्य प्रमाणात होतीये का नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. जर फक्त केसच वाढतायत आणि शरीर मात्र किडकिडीत राहतंय तर त्याच्यामध्ये मलभागाची निर्मिती जास्त होतीये का हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. किंवा श्मश्रू जास्त वाढतंय, लोम जास्त वाढतायत, नख इत्यादींची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होतीये किंवा नख इत्यादी खूप कठीण असे उत्पन्न होत आहेत तर अशा वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचंय की ते सर्व किट्ट भागापासून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे रसभाग हा व्यवस्थित होतोय का नाही याच्यावर लक्ष देणं हे तिथे गरजेचं आहे. त्यामुळे रसभाग चांगला निर्माण होऊन धातूंची निर्मिती व्यवस्थित होतीये कमी का धातूंची निर्मिती कमी होऊन फक्त किट्ट भागाचीच उत्पत्ती जास्त होतीये. खूप मोठ्या प्रमाणात कर्ण प्रदेशामध्ये मल उत्पन्न होतोय, नासिकातून जास्तीत जास्त मल उत्पन्न होतोय, लोमकूपातून मल सतत बाहेर पडतोय किंवा स्वेद जास्त निर्माण होतोय, मूत्र जास्त निर्माण होतोय, पुरुष जास्त प्रमाणात निर्माण होतोय, हे जर असेल तर किट्ट भाग जास्त निर्माण होतोय का याच्याकडे आपल्याला लक्ष देणं हे. त्यामुळे किती प्रमाणात मल निर्माण होतोय, किती प्रमाणात स्वेद आहे, किती प्रमाणात केशस्मश्रू तर आपल्याला समोर दिसणारे म्हणजे सायन्स आहेत जे आपल्याला समजतायत. त्याच्यानंतर प्रजनन मल म्हणजे जे काही व्हाईट डिस्चार्ज वगैरे आहे ते जास्त प्रमाणात निर्माण होतोय का या सर्वांचं परीक्षण करणं प्रश्न रूपाने किंवा दर्शन काही ठिकाणी स्पर्शनानी असं आपल्याला करणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे किट्ट भाग झाला. आता पुष्यंती तू आहार रसापासून काय कशाचं पोषण होतं तर आहार रसात रस रुधिर मांस मेद अस्थि मज्जा शुक्र ओजांसी पंच इंद्रिय द्रव्याणी धातू प्रसाद संज्ञकानी शरीर संधिबंध पिच्छादया च अवयवा पुष्यंती. ह्या सर्वांचं पोषण हे आहार रसांनी होत आहे. काय काय होत आहे रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र इथपर्यंत तर आपल्याला माहितीच आहे. ओजाचंही पोषण या आहार रसातूनच होत आहे. पंच इंद्रिय द्रव्यांचं पोषण हे या आहार रसातूनच होत आहे. धातू प्रसाद पंच इंद्रिय जे आहेत त्यांचं हे विशेषण आहे धातू प्रसाद संज्ञकानी म्हणजे धातूंच्या प्रसाद अंशापासून या पंच इंद्रियांचं पोषण होत आहे. ते काय आहे ते आपण खाली पाहूया. शरीर संधिबंध हा काय ग एक मिनिट पंचेंद्रिय द्रव्याणी म्हणजे काय? पंच इंद्रिय द्रव्य पंच इंद्रिय द्रव्य याचा अर्थ पंच इंद्रिय अधिष्ठान जे कर्ण नासा किंवा जिव्हा ही जी सगळी अधिष्ठानं जी दिलेली आहेत स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा सगळी
या सगळ्याचं पोषण हे धातूंच्या प्रसाद अंशापासून होते. त्यामुळे ती इथे त्यांचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे इंद्रियांचं पोषण हे या आहार रसातूनच होत असतं, हे लक्षात घ्यायचं. हं? अच्छा. सर्व शरीरबंध, शरीरबंध म्हणजे सर्व संधी आणि सर्व म्हणजे सीरा कंडरा किंवा कला इत्यादींचं सगळ्यांचं पोषण किंवा पिच्छादया म्हणजे त्या ठिकाणी कला इत्यादी सर्व आशय, सर्व अवयव या सर्वांचं पोषण हे आहार रसातूनच होतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ते सर्व एव धातवाः मलाख्याः प्रसादाख्याः च रसमलाभ्यां पुष्यन्ताः स्वमानम अनुवर्तन्ते यथा वयाः शरीरम. हे सर्व धातू कसे आहेत ते सर्व धातूंचे मलाख्य म्हणजे सर्व धातूंचे मलभाग आणि सर्व धातूंचे प्रसाद भाग हे काय करतात तर रसमलाभ्याम पुष्यंत, रस रसमल आणि रस धातूंचं इत्यादींचं पोषण करत करत स्वतःचं मान हे स्वतःचं मान म्हणजे स्वतः स्वमाना अवस्था स्वमान अवस्थांचं अनुवर्तन होत राहतंय त्यांचं. आणि कसं तर यथावया शरीरम ज्या ज्या अवस्थेमध्ये ज्या वयाच्या अवस्थेमध्ये शरीर असेल त्याप्रमाणे. म्हणजे कोणत्या वयामध्ये शरीर आहे, बाल्यावस्थेत असेल तर त्या धातूंचं वर्धन होत राहणार आहे. जर ते तारुण्यावस्थेत असेल तर पोषण होत राहणार आहे आणि जर वार्धक्यावस्थेमध्ये असेल तर यापन होत राहणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे दिले का यथावयः शरीरम. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा यथावयः शरीरम याचा अर्थ पुढे आपल्याला या टीकेमध्ये अजून चांगला कळेल. पण अशा प्रकारे शरीराचं पोषण हे सतत आणि त्या त्या योग्य वयामध्ये ते पोषण होणं हेही अर्थ आपण तिथे घेऊ शकतो की त्या योग्य वयामध्ये त्या धातूंचं पोषण त्या प्रमाणामध्ये होणं हे आवश्यक आहे. आणि म्हणूनच काही धातूंची उत्पत्ती जसं दंतांची उत्पत्ती ही वेगवेगळ्या काळामध्ये होताना आपल्याला दिसते. केस हे मोठेपणी जास्त चांगले वाढलेले दिसतात, लहानपणी ते छोटे असतात किंवा त्यांची वाढ ही तितकी नसते. पण एक वय झाल्यानंतर मग त्यांची वाढ ही योग्य प्रमाणामध्ये व्हायला लागते. तर अशा प्रकारे त्या त्या धातूंचं पोषण त्या त्या उपधातूंचं पोषण हे त्या सर्व गोष्टीतून होत राहत. एवं रसमलौ स्वप्रमाण अवस्थितौ आश्रयस्य आश्रयस्य समधातोः धातू साम्यम अनुवर्तयतः. म्हणजे अशा प्रकारे रस आणि मल रसमलौ रसहाच मलाहाच रसमल प्रत्येक ठिकाणी द्वंद्वाला काय करायचंय जर द्विवचन असेल म्हणजे दोनच गोष्टी असेल तर त्याला द्विवचन येतं. त्यामुळे मलाचं मलम मलऊ मलाहा त्यामुळे मलऊ असा शब्द झालेला. रस आणि मल हे दोनच गोष्टींना महत्व आहे. त्यामुळे रसहाच्या मलहाच्या रसमल स्वप्रमाण अवस्थित आणि म्हणूनच त्याचं जे विशेषण आहे ते पण त्या पद्धतीनेच झालेलं आहे, द्विवचनातच झालेलं. त्यामुळे हे रसमल कसे स्वप्रमाणामध्ये अवस्थित होत असणारे किंवा अवस्थित झालेले स्वप्रमाण अवस्थितौ आश्रयस्य समधातोः धातू साम्यम अनुवर्तयतः. म्हणजे हे जे धातू आहेत किंवा स्वप्रमाणामध्ये अवस्थित झालेले जे काही रस आणि मल आहेत हे समधातूंची परंपरा समधातूंची निर्मिती करून धातू साम्याचं अनुवर्तन करतात. धातू साम्य निर्माण करतात किंवा धातू साम्य धातू साम्य हे पुन्हा पुन्हा निर्माण करतात. त्याचं अनुवर्तन त्याची संतत गती
ही सतत निर्माण होत राहते. अशा प्रकारे आपल्याला धातुसाम्य म्हणजे धातुसाम्य होण्यासाठी किंवा धातुसाम्य हे आपलं प्रयोजन आहे हे इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि हे धातुसाम्य हे खरं तर नॅचरली व्हायला पाहिजे. म्हणजे जे आपण आहार घेतो तो अशा प्रकारे असला पाहिजे की आपोआपच धातुसाम्य घडेल. परंतु आहारामध्ये जर बिघाड झाला किंवा आहार जर अयोग्य पद्धतीने, विहार जर अयोग्य पद्धतीने किंवा आचरण जर अयोग्य पद्धतीने आपण केलं तर हे धातुसाम्य बिघडत राहतं. कारण जो काही आहार घेतला आहे तो आहारच शरीरादी सर्व धातूंची निर्मिती करणार आहे. आणि त्यामुळे जर तो आहार बिघडला तर धातुसाम्यही बिघडणार आहे, हे याच्यातून इथे आपल्याला स्पष्ट होत आहे. आणि हे धातुसाम्य धातू म्हणत असताना सर्व दोष धातू आणि मल, जे मल इथे वर्णन केलेले आहेत त्या मलांची उत्पत्ती किट्टापासून होणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि त्यांचं मान किंवा ते स्वमाना अवस्थेमध्ये राहणं, मानामध्ये राहणं, ते योग्य प्रमाणामध्ये राहणं आणि योग्य क्वालिटी आणि योग्य क्वांटिटी मध्ये राहणं हे गरजेचं आहे. जर त्यांचं बिघडत असेल तर पुढे काय होईल त्याचं वर्णन हे पुढच्या श्लोकात करतात. निमित्त तहास्तू म्हणजे काहीतरी निमित्त मिळाल्यावर, निमित्त म्हणजे हेतू, निमित्त हेतूचा पर्याय निमित्त असा ज्वर अधिकारात किंवा चरक चिकित्सा ज्वर याच्यामध्ये चरक चिकित्सा अध्याय 3 ज्वराचा अध्याय त्याच्यामध्ये दिलेला आहे. निमित्त स्तू म्हणजे हेतू जर त्याला प्राप्त झाले तर काय, क्षीण वृद्धानां प्रसादख्यानां धातूनां वृद्धी क्षयाभ्याम आहार मूलाभ्यां रसः साम्यम उत्पादयति आरोग्याय किट्टं च मलानां एव स्वमान अतिरिक्ताः पुनः उत्सर्गिणः शीत उष्ण पर्याय गुणैः च उपचर्यमाणाः मलाः शरीर धातु साम्यकराः समुपलभ्यन्ते. निमित्ततः चा अर्थ इथे एक निमित्तत इति अनेन निमित्ते आरिष्ट रूपे क्षयवृद्धी निराकरोति. म्हणजे इथे हेतू म्हणूनच आहे क्षयवृद्धी निराकरोति वृद्धीचे बुद्धीचे हा थोडा अर्थ असा आहे, आपण खाली टीकेमध्ये पूर्ण वाचू नंतर. पण निमित्त म्हणजे काहीतरी कारण त्याला किंवा हेतू जर प्राप्त झाला तर ते धातू क्षीण आणि वृद्ध होत राहणार आहे सतत. अशा वेळेला क्षीण वृद्धानां प्रासादाख्यानां धातूनां वृद्धी क्षयाभ्याम आहार मूलाभ्याम रसः साम्यम उत्पादयति. जो आहार रस आहे तो या धातूंचं साम्य म्हणजे जे वृद्ध झालेले आहेत त्यांना क्षीण करणं आणि जे क्षीण झालेले आहेत त्यांना वृद्ध करणं, हे अशा प्रकारे करून त्यांच्यामधलं साम्य हे टिकवून ठेवण्याचं काम कोणाचं आहे तर ते या आहार रसाचं आहे. त्यामुळे असं दिलेलं आहे की निमित्ताने म्हणजे काही कारणामुळे जर धातू क्षीण आणि वृद्ध झालेले असतील, जे प्रासादाख्य धातू जे प्रसाद उत्पन्न करणारे असे जे धातू आहेत ते जर क्षीण झाले असतील किंवा वृद्ध झालेले असतील तर अशा क्षीण झालेल्या धातूंना वृद्धी, त्यामुळे क्षीण वृद्धानां वृद्धी क्षयाभ्याम उलट दिलेलं आहे. त्यामुळे क्षीण झालेले धातू वृद्धीद्वारे आणि वृद्धानां धातूनां क्षयाभ्याम क्षयाद्वारे आहार मूलाभ्याम आहारानेच, ज्याचं आहार हे मूल आहे,
अशा आहारानेच तो रसधातू हा साम्यम उत्पादयती, साम्य घडवून आणतो. म्हणजे इथेही पुन्हा ही नॅचरल प्रोसेस आहे की निमित्ताने, काही कारणांनी, काही छोट्याशा कारणांनी धातू क्षीणवृद्ध झालेले, तर त्यांच्यातलं साम्य घडवून आणणं हे आपोआप होत असतं. त्यामुळे साम्य उत्पन्न होणं हे आपोआप होत असतं. उत्पादयती आरोग्याय, आरोग्यासाठी. आणि तसंच किट्टामध्येही साम्य, किट्टमच्या मलानाम एव, आणि म्हणजे जसं रस हा सर्व धातूंमध्ये साम्य घडवून आणतो, तसं किट्ट हे मलांमध्ये पण साम्य घडवून आणतो. हम्म? स्वमान अतिरिक्त, हा स्वतःच्या मानाने अतिरिक्त झालेले, पुन्हा उत्सर्गिण, हा उत्सर्गिण असे शीत उष्ण पर्याय गुणैही, शीत किंवा उष्ण अशा विपरीत गुणांनी, म्हणजे शीत गुणांचे द्रव्य हे उष्ण गुण, उष्णता निर्माण झालेली असेल तर, किंवा उष्ण गुणांची द्रव्य ही शीतता उत्पन्न झालेली असेल तर, गुणैही च उपचर्यमाणा, हा अशा प्रकारे जर आपण योग्य प्रकारे उपचार केले तर मला हा शरीर धातू साम्य करा हा समुपलभ्यन्ते. म्हणजे आता इथे थोडस चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे. जर अशा प्रकारे स्वमान अतिरिक्त झाले असतील धातू, मग आता स्वमान अतिरिक्त म्हणत असताना इथं वृद्धी आणि क्षीण हे दोन्ही अर्थ इथे अपेक्षित आहेत. त्यामुळे स्वमान अतिरिक्त हा पुन्हा उत्सर्गिण, हा जे उत्सर्गित झालेले, ज्यांचा प्रकोप झालेला आहे असे जे धातू आहेत, ते धातू जर त्यांच्यामध्ये शीतता उत्पन्न झालेली असेल तर उष्ण गुणांनी, आणि जर त्यांच्यात उष्णता उत्पन्न झालेली असेल तर शीत गुणांनी, अशा विपरीत गुणही, अशा विपरीत गुणांनी जर आपण त्यांच्यावर उपचार केले, उपचर्यमाणा, हा जर त्यांच्यावर उपचार केले गेले, किंवा उपचार करत असताना उपचार केले जाणारे हे शरीर धातू आणि मल हे शरीर धातूंमध्ये साम्य उत्पन्न करतात. शरीर धातूंचं साम्यच करतात असं इथे त्यांना म्हणायचंय. पण ते हे सगळं जे सांगताना त्यांनी पॉझिटिव्ह भाग सांगत गेलेले आहेत या ठिकाणी, की धातूंमध्ये साम्य हे नॅचरली होत राहणारे, आणि जर थोड्याफार प्रमाणात जर काही कमी जास्त झालं किंवा वृद्धी आणि क्षयता आली, तर ते शीत उष्ण गुणांच्या द्वारे किंवा शीत उष्ण गुणरूपी पदार्थांच्या द्वारे आपल्याला त्या धातूंमध्ये साम्य निर्माण करायचं आहे. अशा प्रकारे या इथे त्यांनी धातू साम्य कसं निर्माण होईल त्याच्याबद्दलचं वर्णन इथे केलेलं आहे. आणि त्याच्यावरूनच आपल्याला रसादी धातूंची निर्मिती कशी होते हे अजून टीकेमध्ये अजून त्यांनी त्याचं स्पष्टीकरण ते करतात. यो असौ धातूनाम आहाराहा तम आह, जो धातूंचा आहार आहे त्याचं वर्णन आम्ही इथे करत आहोत. तत्र इत्यादी, कारण धातवो ही धात्वाहार हे मागे वर्णन करून झालंय. तत्र आहार प्रसाद, आहार, तत्र आहार म्हणजे तो धातूंचा जो आहार आहे, अशीत इत्यादी तो आहार, त्याचं वर्णन आम्ही इथे करत आहोत. तत्र इति अशितादौ, अशित इत्यादी रसाहा किट्टंच निर्वर्तत इति अन्वयाः, रस आणि किट्ट यांचं अभिनिर्वर्तन करतो असा इथे अन्वय लावायचा आहे. ते आपण मगाशी पाहिलं. आहार प्रासाद इति आख्याः यस्य सः तथा प्रासादः सारः, प्रासाद म्हणजे सारभाग, किट्टम असारभागम, किट्ट म्हणजे असारभाग, किट्टादिती किट्टांशात, किट्टात म्हणजे किट्ट भागामध्ये किंवा किट्टांशामध्ये, तेन अन्नाद्याः किट्टांशाः ततो मूत्र पुरुषे भवतो वायुः च रसात पच्यमानात् मलाः कफः एवं आदि ग्रहणी अध्याये वक्ष्यमाण अनुसर्तव्याः. म्हणजे अन्न इत्यादींचं जे काही किट्टांश काय आहे तर मूत्रपुरीश, आणि त्याच्यापासून
मूत्रपुरीशे भवतो वायुः. मूत्र, पुरीश आणि वायू यांची उत्पत्ती ही अन्नाच्या पित्त अंशापासून होते. त्याच्यानंतर रसाचं पच्यमान झाल्यानंतर मलरूपी कफाची उत्पत्ती होते. इत्यादी जे काही ग्रहणी अध्यायात जे वर्णन केलेलं आहे ते आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. मग त्याचं उदाहरण इथे त्यांनी दिलंय. किट्टम अन्नस्य विणमूत्रम रसस्य तू कफो असृजः पित्तम मांसस्य खमलो मलः स्वेदस्तु मेधसः स्यात् किट्टम केशलोम अस्नु मज्ञा स्नेहो अक्षिविट त्वचा. अशा प्रकारे एक एक धातूंचे किट्ट यांचं वर्णन जे चरक चिकित्सा 15व्या अध्यायात आलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी किट्ट याच्या अंडर लक्षात घ्यायचं आहे. आदी ग्रहणात अक्षी स्नेहादी ग्राह्यम. त्यामुळे आदी यांच्यामध्ये जे जे इथे वर्णन केलेले नाहीये त्या सर्वांचं वर्णन इथे आपल्याला ग्राह्य धरायचं आहे. यद्यपि च वातो अनशनादपि उपलभ्यते. वात हा अनशनामुळे पण उत्पन्न होतो. तथापि वृक्ष किट्टादी भोजन मलांशात अपि उत्पद्यत एवैति किट्टाद वातोत्पत्तिः इति युक्त एव. म्हणून इथे किट्टानी वाताची उत्पत्ती होते हे जे वर्णन आहे ते याच्यासाठी आहे की अनशनामुळे पण वाताची उत्पत्ती होते आणि वृक्ष इत्यादी भोजन केल्यामुळे पित्ताच्या मलभागापासून वात इत्यादीची उत्पत्ती होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. म्हणून इथे वाताचं वर्णन पण पुन्हा करण्यात आलेलं आहे. न च अयं नियमो यद मलादेव उत्पद्यत इति व्यायामाद अवगाहादेहे अपि वातादी सद्भावात. म्हणजे हे काही नियमानी नाहीये की केवळ मलातूनच त्यांची वाताची उत्पत्ती व्हायला पाहिजे. तर व्यायाम इत्यादी अधिक मात्रेत केल्यामुळे किंवा अवगाह इत्यादी गोष्टी जास्त प्रमाणात केल्यामुळे सुद्धा वात इत्यादी संभवात म्हणजे अधिक प्रमाणात पोहणे किंवा अधिक प्रमाणात हालचाली केल्या तरी सुद्धा वात इत्यादींची उत्पत्ती होते. वात इत्यादी सद्भावात वात इत्यादींची निर्मिती होते असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. प्रजननम इति लिंगम. प्रजनन म्हणजे लिंग म्हणजे जे सेक्स ऑर्गन्स आपण म्हणू शकतो किंवा जे जननासाठी जनन म्हणजे निर्मिती. त्यामुळे प्रजा निर्मितीसाठी जे अवयव आहेत त्यांचं या ठिकाणी तो अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. रसपोषम आह पुष्यंती. आता रसधातूंच्या द्वारे जे काही किंवा जे काही पोषण होतं त्याचं वर्णन या ठिकाणी घेतलेलं आहे. पुष्यंती तू इत्यादी पंचेंद्रिय द्रव्याणी पार्थिवादीनी. पंच इंद्रिय द्रव्य म्हणजे काय? पार्थिव इत्यादी घ्राणादी इंद्रिय कारणानी. म्हणजे जे काही घ्राण इत्यादी इंद्रियांचे कारण म्हणजे इंद्रियांचे हेतू किंवा इंद्रियांची जी स्थानं आहेत अधिष्ठानं आहेत त्यांची निर्मिती ही निर्मिती होणं म्हणजे पंचेंद्रिय द्रव्याणी. धातू प्रसाद संज्ञकानी इति अत्यर्थ शुद्धेन एव धातु प्रसादेन इंद्रियाणी आरभ्यंत इति दर्शयति. अत्यंत शुद्ध अशा धातूच्या प्रसाद अंशापासून इंद्रियांची निर्मिती होते. म्हणजे जर धातूंचे प्रसाद अंश हे योग्य नसतील तर इंद्रियांची निर्मिती ही योग्य प्रकारे होणार नाही. त्यामुळे धातू आपले चांगले पाहिजेत तर इंद्रिय चांगली राहतात. जर धातू व्यवस्थित नसतील तर इंद्रिय ही व्यवस्थित म्हणजे त्यांचे जे काही अधिष्ठानं आहेत ती व्यवस्थित राहणार नाहीत आणि त्यांच्या जे काही निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होईल, त्यांच्या पोषणामध्ये अडथळा निर्माण होईल, त्याच्या वर्धनातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व धातूंचे जे काही पोषक अंश आहेत तेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे सर्व धातूंच्या सारापासूनच
इंद्रियांची निर्मिती होते, हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. इंद्रिय हे एक प्राण म्हणजे जे द्वादश प्राण सांगितले त्याच्यामध्येही इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी तिथे जेव्हा आपण इंद्रियांचं पोषण म्हणतोय, त्या प्राणाचं पोषण म्हणतोय, त्यावेळेला ते प्रासाद अंशापासूनच झालेलं असायला पाहिजे. नाही तर तो जो प्राण स्वरूपी इंद्रिय आहे त्याचं पोषण या ठिकाणी होणं अशक्य आहे. त्यामुळे ते पोषण जर व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर धातूंचे अंश हे योग्य प्रकारेच पाहिजेत, किंवा त्यांचं मान, त्यांच्यामधील साम्यता ही योग्यच असायला हवी. शरीरम बध्नाती ती शरीर बंधा, शरीराला बांधून ठेवणारे कोण? स्नायू शिरा इत्यादी. स्नायू शिरा जे शरीराला बांधून ठेवतात त्यांचंही वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आदिग्रहणात आर्तव संज्ञादिग्रहणम, या ठिकाणी आधी हा जो शब्द आलेला आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला आदया हा या ठिकाणी आर्तव संज्ञ इत्यादींचंही वर्णन आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. म्हणजे जे उपधातू आहेत तेही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. अत्र आहार रसात धातू प्रसादेन इंद्रियाणी आरभ्यत, नाही सॉरी, अत्र आहार रसाद रक्तादि पोषणे केचित ब्रुवते यत् रसो रक्त रूपतया परिणमति रक्तं च मांस रूपतया एवं मांसादयो अपि उत्तर धातु रूपतया परिणमन्ति. अत्र अपि च पक्षे रक्तादि पोषणे केचित ब्रुवते यत् रसो रक्त रूपतया परिणमति रक्तं च मांस रूपतया एवं मांसादयो अपि उत्तरोत्तर धातु रूपतया परिणमन्ति. अशा प्रकारे धातूंचं एकेका धातूंमध्ये परिणमन होत आहे, किंवा एक एक धातूंची निर्मिती त्या ठिकाणी होत आहे असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अत्र अपीच पक्षे केचित ब्रुवते क्षीरात यथा सर्वात्मना दधी भवति तथा कृष्णो रसो रक्तं भवति एवं रक्तादयो अपि मांसादि रूपा भवन्ति. अन्ये तु आह केदारकुल्या न्यायेन रसस्य धातु पोषणं तत्र अन्नाद उत्पन्नो रसो धातुरूपं रसम अधिगम्य कियतापि अंशेन तं रसं वर्धयति. अपरः रसराशिः तत्र गतः सन् शोणितगन्ध वर्णयुक्तत्वात् शोणितम् इव भूत्वा कियतापि शोणित समान अंशेन धातुरूपं शोणितं पुष्णाति शेषश्च भागो मांसं याति. अत्रापि शोणितवद व्यवस्था तथा मेद प्रभृतीषु अपि. अशा प्रकारे त्यांनी इथे दोन न्यायांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. एक म्हणजे क्षीरदधित न्याय, ज्याच्यामध्ये सर्वात्मानी परिवर्तन होणं, म्हणजे दूध घेतलंय आपण आणि दुधाला विरजण लावलं, त्याच्यानंतर त्या दुधाचं संपूर्णतः रूपांतर दधीमध्ये झालेलं. त्याप्रमाणे रस इत्यादी धातूंचं संपूर्णतः रूपांतर रक्तामध्ये झालंय, त्यांचं संपूर्णतः रूपांतर मांसामध्ये झालंय, त्याच्यानंतर त्याचं मेदामध्ये झालंय. अशा प्रकारे एक एक धातूंचं एकेकामध्ये रूपांतर होणं याला क्षीरदधित न्याय असं म्हटलेलं आहे. तर केदारकुल्या न्यायाने धातूचं पोषण कसं होतंय तर तत्र अन्नाद उत्पन्न जे काही रस आहे तो धातु रूपम रसम अधिगम्य असे त्याच्यामध्ये जे काही धातूंची रूप आहेत ती रसाबरोबर गमन करून अधिगम्य रसाबरोबर जाऊन काही अंशांनी कियतापि अंशेन रसं वर्धयति, काही अंशांनी रसाचं वर्धन करतात. पुन्हा त्या जो वाहून जाणारा जो रसधातू आहे त्यातला उरलेला जो भाग आहे तो पुढे जातो. अपराश्च रसराशी तत्र गतः सन् शोणित गंधवर्ण युक्तत्वात, तो शोणित गंधवर्णाने युक्त असेल असा जो भाग आहे
तो शोणितम भूत्वा, त्याचं रूपांतर शोणितामध्ये होतं. कियतापि शोणित समान अंशेन धातुरूपम शोणितम पुष्णाती. आणि त्यातला जो शोणित रूपी धातुरूप भाग आहे तो काय होतो, तो शोणिताचं पोषण करतो. शेषश्च भागो मांसम याती, पुढचा भाग काय आहे, मांसाची निर्मिती करतो. हं? तत्रापि शोणितवद अवस्था, तिथे सुद्धा शोणिताप्रमाणेच अवस्था आहे की जो काही मांसरूपी मांसाचा गंधवर्ण रूपी जो अंश आहे तो मांस होऊन मांसाच्या अंशाचं पोषण करतो. त्याप्रमाणेच मेदाचा गुण वर्ण असलेला जो काही भाग आहे, मेद स्वरूपी जो भाग रसामधून वहन केला जातोय, त्याचं रूपांतर हे मेद धातूमध्ये होत राहतंय. अशा प्रकारे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, अतएव च मुख्यार्थो अयम ग्रंथो भवति, रसाद रक्तम ततो मांसम, मांसाद मेदो ततोस्ति च, अस्नो मज्जा तथा शुक्रम, शुक्रात गर्भ प्रसादज. इथे मुख्यार्थ हा अयम, हा प्रमुख अर्थ आहे असं आपण लक्षात घ्यायचंय. याच्यातून अनेक अर्थ वेगवेगळे निघू शकतात, त्याचं वर्णन त्यांनी पुढे दिलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळेला घेऊयात. आणि त्याच्यानंतर आपण जो चिकित्सा स्थानातला जो 15वा अध्याय आहे त्याच्या खालची ही टीका, ज्याच्यामध्ये हे केदार कुल्ल्या न्याय किंवा क्षीरदधी न्याय आणि खले कपोत न्याय यांचं वर्णन केलेलं आहे, ते आपण पाहणार आहोत. ते पाहता पाहता काही उदाहरणं किंवा काही ग्रंथामध्ये जी वर्णनं केलेली आहेत तेही वर्णनं आपण त्या त्या वेळेला पाहत जाऊयात. म्हणजे हे जे काही न्याय आहेत आणि त्यांच्यातून उत्पन्न झालेले रसादी घटक आहेत ते आपल्याला व्यवस्थित लक्षात येतील आणि ते म्हणजे त्याच्यापासून जी रोगनिर्मिती पुढे होणार आहे ती कशा प्रकारे होऊ शकते याचा अंदाज हा आपल्याला या सर्व गोष्टीतून नक्कीच होणार आहे. त्यामुळे आज इथे आपण थांबूयात आणि पुढचा भाग जो आहे तो पुढच्या लेक्चरला घेऊया. थँक्यू मॅडम.